जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्ह्याच्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात दिशा समितीची 2 दिवसीय बैठक दिशा समितीचे अध्यक्ष नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। नंदुरबारमध्ये खासदार गोवाल पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवस जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक संपन्न झाली। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण दिशा समितीची बैठक जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी झालेल्या बैठकीस अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, समितीचे अशासकीय सदस्य माजी आमदार ॲडव्होकेट केसी पाडवी, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, तळोदा उपविभागीय प्रांताधिकारी अन्य नवंदर, नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, तळोदा मेवासी उपविभाग वनविभागाचे उपवनसंरक्षक सुहास चव्हाण, तसेच दिशा समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले। या बैठकीमध्ये जलजीवन मिशन आणि मेढाच्या कामांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। बैठकीत खासदार गोवाल पाडवी यांच्यासह आमदार आमशा पाडवी, अधिकारी मंडळी आणि सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते। या बैठकीत केंद्रीय योजनांच्या अनुषंगाने सर्वच विभागांचा आढावा घेण्यात आला। यावेळी अनुपस्थित राहिलेल्या विभाग प्रमुखांना कारणे दाखव नोटीस देण्याच्या सूचना दिशा समितीचे अध्यक्ष असलेले खासदार गोवाल पाडवी यांनी सूचित केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जागा कोणाला माहित नसते, त्यामुळे हे असं एकच दिसतंय का आता तसा याचा सुद्धा असेल। आता साहेब सांगतायत ते नाही, काही गाव काय बसला नाही। जेव्हा तुम्ही गेले सनद द्यायला तेव्हा त्या काढल्या त्या लोकांना का अर्धा गावाला तुम्ही देताना अर्धा गाव म्हणजे त्या याच्यात नाही। तर मग मी साहेब मी स्पष्ट सांगितलं अर्धा पैसा राहू द्या, भानगड्या होतील ना त्या गावामध्ये काय याच्यात। आम्ही सगळं फिरून आलो, सगळं पाहिलं। याला काय केलं म्हणजे काय होईल तेव्हा सांगा सर। हे एचडी कोड सर टोटल बेचात करून घेतले आणि आता त्याचे 4 का काहीतरी गाव आहे। नाही सर त्याच्या परंतु मोडू ग्रामपंचायतला देऊन जर करता नाही येणार नाही, आता कायम स्वरूपी पुढे पैशाचा त्याच ग्रामपंचायत आणि जुगरी कसं आहे साहेब, आता सरपंच बनून 2-3 वर्ष झाले तर त्यांचं पेमेंट ते तसंच आहे। तर त्या बाकीचे केलं तसं त्या प्रोसेस करून जर देता आलं तर त्यांना करा ना सर। म्हणजे सर त्यांचा टेक्निकली जो इश्यू होता ना, एचडी कोड तयार झाले। एचडी कोडच्या अंतर्गत जो कोड करण्याचं पाठवतो नोंदणी महाशिल्पाला, त्यांनी एचडीला जेवढी महसुली गाव आहेत ती त्याला मॅच झाली, ती वेबसाईटला ती चालवत असते। की काय केलं त्या गावानं काय केलं म्हणजे आता ते समजा काय काही फॉरेनची गावं होती, फॉरेनची गावामध्ये सुद्धा मुलीचे चांगलं शिक्षण आहे आणि त्या पाडामधल्या मुली आहेत कमी शिक्षण आहे समजा। तर तुम्ही ते 3 किलोमीटरवर पाडावाले मुलगी तिथे कामाला आणि ते त्याच्यासाठी भानगड्या चालू असत्या। एक विषय मासूर गांव ये एक है और ये मासूर गांव दूसरा है, उनके वहाँ की लड़की हम आ सकते हैं, लेकिन ये सिंपल लॉजिक है। वो बारे में 12वीं शिक्षण नहीं जाए ते गोष्ट वेगळी आहे। मेरिट प्रमाणे केलं तर सगळं होतं, पण आता मेरिट राहणार नाही। पुढारी म्हणजे मेरिट वाला असत असतो, मग कोणालाही काय देतात आणि भांडण मिटवायला खासदार आणि आमदार वेट काय एवढं सहजपणे आरोप करणं सुद्धा चाललं नाही, आम्हाला ते शोभत नाही, पण नाही लागत। मला प्रॅक्टिकल सिच्युएशन पण प्रस्तुत करावं लागेल की हे प्रॅक्टिकल सिच्युएशन नंदुरबार आहे, जनतेकडून तक्रार आहे। काय नव्हतं आदिवासी वाटून गेलो, संतोष साईडला झालं घ्या, आणला मी 2 मिनिटात सचिव आहे बाकी तर जाऊ द्या। बाकी डेटा ठीक आहे, डेटा आम्ही लहान बाळांसाठी आहे का ते आपण पाहिजे। इकडे कुपोषण आहे की पोषण आहे त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे। त्याच्यामध्ये जो स्मेल येतो मागे आणून पण दाखवलं होतं, आता 3-4 महिने झाले, त्याच्यावर तुम्ही काय केलं? याला घेऊन टाकले
हे अधिकारी काय करतील? आहे ते पहिल्यापासून सुप्रीम जो कोर्टात गाजलेल्या केसेस आहेत सगळा फोटो विचारचा होता तेव्हापासून तर आता जेवढा पण आहार दिला जातो तेव्हा पण प्रस्तावित करतात. तर या वर्षात दिलेला आहेत, पण आम्ही बोलून घेतो आणि तिथे कमिशनर साहेबांशी बोलतो काय देता येईल तर चांगलं राहील. हा म्हणजे ज्या ठिकाणी अगदी जुन्या शाळा असतील नाही नावाखाली असतात एखादा खाजगी TSP ला मागणी करतो सर साहेबांच्या. तुम्हाला सांगतो आहे की हे लोक सॉल्व्ह नाही केलं तर इथे सत्ताधारी पक्षातले आहे, आमदार आहे, विधानसभा शहादा विधानसभाचे आमदार आहे, ते प्रश्न एकदा घेतील विधानसभेत तर तुम्हाला प्रॉब्लेम स्टार्ट होतात. नाही सर करू घेतो. नाही मी तर आणि मला सांगा तुम्हाला एप्रिल एंड एवढं टाईप का लागणार आहे सांगा मला. आज तुम्हाला बोलवलं तेव्हा तुम्ही आलात. एवढा सिरियस विषय असताना तुम्ही का मिटिंगला हजर राहत नाही? असू दे ना, बोलवलं तर यायला पाहिजे ना. आता राज्याचे आमदार इथे बसलेले असतात, मिटिंगला आलं पाहिजे. त्याच्यावर जर माणसं म्हणत असतील तर तुम्ही विषय असला तर हा विषय राज्याचा असल्यामुळे यांना वाटतं की या केंद्राच्या विषयामध्ये आम्ही येणार नाही. असं नाशिकमध्ये तुमचं ऑफिस असेल तर यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही प्रॅक्टिकल तुम्हाला हे वाटतं काय एप्रिलपर्यंत होईल? काम येऊन जाईल हा एप्रिल एंड पर्यंत होईल. कुठल्याही वर्षामध्ये शब्द परत आता 2-3 महिन्यापर्यंत ही कमिटी बसेल किंवा मग मला डीपीसी बसेल पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तेव्हा बसेल तेव्हा तुम्हाला हे स्टेटमेंट घेतलं जाईल. मला असं वाटतं कलेक्टर मॅडमने 2 महिन्यांनी परत 1 महिन्याने परत मीटिंग घ्यावी, ठेकेदाराने बोलवावं आणि यांचा आढावा कलेक्टरने स्वतः घ्यावा आणि हे काम तिथे कलेक्टरच्या मीटिंगला बसून तुम्ही स्पष्ट ठेकेदाराला बोलवा, आमदारांना बोलवा, खासदारांना बोलवा, पण तो कलेक्टरने प्रत्येक वेगळ्या मीटिंग 1 महिन्यात घ्या. कारवाई त्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्टरची मॅडम 1311 गाड्यांवर कारवाई केली वर्षभरात. Yes. कारवाई म्हणजे त्यांना दंड केलेला आहे आपण. हे आपण रोड सेफ्टी बंधांमध्ये रिफ्लेक्टर परचेस करून आपण फ्री ऑफ कॉस्ट त्यांना लावतो. ज्यांना मला 2,000 तरी मोटरसायकल सापडणार 2,000. तर त्याच्यामधले गुजरातचे बी राहणार, MP चे बी राहणार आणि आपल्या जिल्ह्याचे बी राहणार. आम्ही एकदम संध्याकाळी बसा तुम्ही, काय कुठे जायची गरज नाही. मारवाडा आहे ना त्याच्या चौकडीवर दलीलपूर रोडवर बसून जा, तुम्हाला कुठे द्यायची गरज नाही. ते बी एक मोटरसायकलवर 5 बी सापडतील. 1-2च्या मी सांगत नाही, 5 पर्यंत काय वर तर 6 बी भेटतील. एक मोटरसायकल हा म्हणजे आजच्या सांगतो मी, आज जर संध्याकाळी जर ते बघायचे बेकार आहे. रॉकीस्टार बँडला फॉलोइंग करा तुम्ही, कुठे कुठे जाता येते तिथे आपण तुम्हाला भेटेल. तुमचा डेटा पण आमचा एकच आठवीवर दिलेले साहेब काय लिमिटेशन आहे? एकच आम्हाला अडचण येते की व्हेकल डिटेन्शन साठी आम्हाला जागा नाही. कारवाई करून नुसतं त्याच्यावर कारवाई पोलीस प्रशासनवाला आहे असं सांगतात आमच्याकडे जागा नाही. मग हे कुठे ठेवणार? आम्हाला जागा तालुक्याच्या ठिकाणी पकडलंच नाही. थोडं तेवढं लक्ष दे. वॉचमन असतो, परंतु आपल्याला मेजर हा प्रॉब्लेम फक्त आमच्या ऑफिसला 8 लाखाची आपण मंजुरी करून दिली कंपाऊंडची. आम्ही गाड्या लावल्या रात्री तर पळून जातात बरेचसे. तर आपण कंपाऊंडसाठी आम्हाला ते 8 लाख रुपये दिले. कंपाऊंडचं काम चालू आहे. रस्ता सुरक्षा कमिटीमध्ये पण मी ते प्रस्ताव दिला होता ते बंद करायचे आहे, परंतु अजून ते शासन स्तरावर पेंडिंग असल्यामुळे ते आज बंद झालेले. ठीक आहे, ते बघतो मी काय करायचं तिथे सुरपुरात पोहोचला. हे माहिती आम्हाला शेअर करा. अजून काय डेटा आहे का तुमच्याकडे ऍक्सिडेंट बद्दल का अजून हेड ऑफ पोल्युशन एक्सेट्रा? नंबर ऑफ केसेस आणि ब्लॅक स्पॉटवर सर आम्ही काम ते पण ऐकायला भेटून जाईल. कोणाला ऍक्च्युअली डिलिव्हर झाले आहे, किती जिवंत आहे, आता उत्तरवर्षी स्थिती वाटप झाले, कुठे वाटप झाले, ते सर्व माहिती दुधाळे केंद्राकडून नॅशनल फॉरेस्टेशन प्रोग्राम, ग्रीन इंडिया प्रोग्राम खर्च मिळाला पाहिजे आणि फॉरेस्ट वाचवण्यासाठी सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं बीपीसी मधनं आपल्या या दिशा समितीमधनं आमच्या गावाकडे पण घ्या की फॉरेस्ट गेली पाहिजे. असं काही जंगलाचं फार वाईट वातावरण होतंय.
माणूसमध्ये काय करू शकत नाही, त्याला पण नाही. हा एक भाग आहे. रोज ज्यापैकी 3.5 लक्ष आपला जातो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. हा म्हणजे सर मार्केट ऍक्सेस आहे. तर आता सर NDTV एक प्रपोजल दिलाय आम्हाला की एक MMPO आहे नागपूरमध्ये ज्याची इक्विटी कंपनी आमचे महिलांना मिळू शकते, म्हणजे ते शेअर होल्डर्स बनतील. आणि एक बल्क मिल्क कूलर 5,000 किलोलिटरचं आम्ही आता मार्च पूर्वी त्यांना देत आहोत 2 ठिकाणी. आणि ते दूध इकठ्ठा होऊन मार्केट रेटमध्ये त्यांना पैसे मिळतील. आणि एकदा असे 4 क्लस्टर आम्ही या वर्षासाठी आयडेंटिफाय केले सर. पूर्ण 1 लाख लिटर पर डे सर ही MMPO आपल्याकडून प्रोक्युअर करतील. आता कृषी विज्ञान केंद्राचा राहून गेला विषय, तर आम्ही डायरेक्ट तिथे येऊ, तिकडे डायरेक्ट साईटवर एकदा चेक करू काय चाललंय. आणि असे जे कव्हर केले जे राहून गेले ते आम्ही परत एकदा होऊन घेऊ. आणि थँक्यू सर्वांनी. खरं तर दिशा समिती बैठक असते ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे केंद्र सरकारचे जी योजना असतात त्यांच्याबद्दल चर्चा केली जाते. आणि यावेळेस 2 टप्प्यात असा विषय समजू शकतो आपण. एक अनुपालन अहवाल होतं जे मागच्या वेळेस दिशा कमिटीमध्ये मी अध्यक्ष म्हणून आणि आमदार महोदय लोकप्रतिनिधी म्हणून व अशासकीय सदस्य ज्यांनी जे प्रश्न विचारले असेल त्याचं अनुपालन केलं गेलंय की नाही, ते जे प्रश्न मागच्या वेळेस विचारले होते त्याचे उत्तरं भेटले, पेपर भेटले की नाही ते पण घेतलं. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे सेंट्रल स्पॉन्सर स्कीम होते ते एक स्कीम बद्दल आम्ही चर्चा केली. ज्याच्यामध्ये नॅशनल हायवे येतं, रेल्वे येतं, पाणी पुरवठ्याचं काय स्कीम असतात, जलजीवन मिशनचे विषय येतात, काय PO ऑफिसचे संबंधित विषय येतात. हे सर्व विषयांवर आम्ही सविस्तर चर्चा केली. आज केंद्र सरकारकडून किती निधी आला आहे, किती योजना इथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये राबवल्या जात आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली, प्रश्न विचारले, आम्हाला योग्य पद्धतीने उत्तरही भेटले. आणि हे मीटिंग 2 दिवस चालली. आम्ही 3 दिवसाचे प्रोग्राम लावलं होतं पण 2 दिवसाचं आम्ही मीटिंग चालवलं. आमदार महोदयांनी प्रश्न विचारले, मी प्रश्न विचारले, अशासकीय सदस्यांनी प्रश्न विचारले. आणि ते मला वाटतं पहिल्या दिवसही 7 तास चाललं. आज पण संध्याकाळहून 6 ते 7 तास आम्ही चालवली मीटिंग. आणि निश्चितपणे मला वाटतं की लोकांचे जे प्रश्न आहे ते आज आम्ही इथे उपस्थित केले. आणि आम्हाला काही समाधानकारक उत्तर भेटले, काय आम्हाला नंतर उत्तर भेटणार आहे. आणि निश्चितपणे पुढची दिशा कमिटी आम्ही लवकर लावू आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू. केंद्र सरकारकडून निधी येतो, राज्य सरकारकडून निधी येतो, इथे आम्ही योजना राबवल्या जातात. तर ते लोकांपर्यंत पोहोचतंय की नाही खरोखर त्याची माहिती घेतली. आणि आम्हाला जी माहिती पाहिजे की फील्डवर काय चाललंय ते आम्हाला फोटो असेल, जिओ टॅग फोटो असेल ते आम्हाला द्या. तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही साईट व्हिजिट करू. आणि तसे सूचना दिली की पुढच्या वेळेस थोडं अजून डिटेलमध्ये असायला पाहिजे, सर्व अधिकारी टायमावर यायला पाहिजे. काय अधिकारींना पत्र देऊन सुद्धा ते आले नाही म्हणून त्यांना शोकॉज नोटीस इश्यू करण्यासाठी आम्ही सांगितलंय. आणि निश्चितपणे मला वाटतं पुढच्या वेळेस मोठी संख्येने, जास्ती संख्येने अधिकारी उपस्थित राहतील. लोकप्रतिनिधी सर्व आमदार असेल, नगराध्यक्ष असेल, नगराध्यक्षा असेल ते हजर राहतील अशी अपेक्षा आहे.